नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अभय कुमार काळुंके अभय नर्सरीमध्ये आपले स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आज आपण आंब्याचे माझे बरेचसे व्हिडिओ पाहत आहात, परंतु आपण जे सांगतोय की जुन्या पद्धतीने किंवा पारंपरिक पद्धतीने आंबे न लावता आधुनिक पद्धतीने केशर आंब्याची बाग असेल किंवा इतर कोणत्याही आंब्याची बाग कशी डेव्हलप करायची, 6 फूट बाय 12 फूट ही अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लागवड का करायची, ह्याचं मुख्य कारण म्हणजे हे आहे की तयार झालेले फळं पावसा पाण्यात आणि वादळात हे खराब होतात. तर आज मी आमच्या शेताच्या बाजूला आलो आहे. नर्सरीच्या बाजूचा एक झाड आहे की जे मागच्या 25 वर्षापूर्वी लागवड झालेली आहे आणि त्याचं अंतर होतं 10 बाय 10 मीटर, म्हणजे 33 फुटावर झाडं होते. परंतु त्या बागेमध्ये 1 एकरमध्ये 40 झाडं बसतात व त्याचं उत्पादन चांगलं मिळत नाही. आणि त्यावेळेस ते उत्पादन न मिळाल्यामुळं बरेचसे झाडं तोडले गेले. पण त्याच्यातली काही झाडं आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहतायत. हे एक झाड आहे. ह्या झाडाच्या बाजूला तिथे एक झाड आहे. हे 33 फुटाचं अंतर आहे. तर ह्या पद्धतीमध्ये सगळ्यात मोठी अडचण ही फळं तोडण्याची. फळं तोडणीसाठी आता हे वरती जर झाडाला फळं पाहिले तर असे खूप मोठे फळं आलेले आहेत आणि हे फळं काढणीला आपल्याला त्या पद्धतीने झेल्याचा वापर करावा लागतो. त्या बाजूला जर तुम्ही पाहिला असेल, अशी ही ब्लेड आहे, ही पूर्ण रिंग आहे एक, हा बांबू आहे आणि इथे एक पिशवी लावलेली आहे, याची प्लॅस्टिकची पिशवी आहे. इथं कट आहे, म्हणजे देठ इथं लागतं आणि हे फळ तुटतात. तर मी हे कसे फळं तोडायचं ह्याचं तुम्हाला मी प्रॅक्टिकल दाखवतो. त्या पद्धतीने आपल्याला आता हे वरचे फळं जे घ्यायचे, आता हे माझ्या हाताच्या वरती आहे, हे जर फळ तोडायचं असेल हे पहा, हे आपण फळं तोडलेत. हे एक फळ आणि हे 2 फळ तुम्ही जर पाहत असताल तर ह्याला स्पष्ट दिसतंय हे देठाच्या जवळ हे फळं तुटलेले आहेत आणि ह्याचा जो रुचिक आहे, जे ऑइल आहे, हे बाहेर निघले. म्हणजे आपण ज्यावेळेस हे फळं पिकायला ठेवू त्यावेळेस ह्या फळामध्ये आपल्याला बुरशीची लागण होते. ह्या देठाच्या जवळ एक काळी बुरशी येते. ही बुरशी काय येते, तर हा जो रुचिक बाहेर निघलेला आहे, हे तुम्हाला जे पाहिलं त्या रुचिकमुळे बुरशी येते व आपले बरेचसे फळं खराब होतात. आणि दुसरी एक प्रमुख गोष्ट म्हणजे जर आता ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात बदल होत आहेत. सतत कधी पाऊस पडतो, कधी हवा येते, कधी वातावरणात अचानक बदल होतात आणि आपलं जे फळं काढलेले आहेत, हा महिना जो आहे मुख्यतः पूर्ण महाराष्ट्रात हा मे महिना असतो. आणि जर एप्रिल मार्च मे मध्ये जरी पाऊस आला तर हे वरचे फळं जर खाली पडले जमिनीवर तर फळं फुटतात आणि हे फळं खराब होतात. व याचं एक नुकसान सगळ्यात मोठं म्हणजे कोणतं आहे, ह्या फळं वरती पडले नाही आणि काढले तरी ह्याला रुचिक आला तर हे पिकते वेळेस फळं खराब होतात. आणि ह्या पद्धतीने फळं काढायला गेलं तर 100 किलो फळं काढायला 2 माणसं दिवसभरात एका झाडाची फक्त 100 किलोपर्यंत फळं काढू शकतात. जास्त फळं काढत नाहीत, कारण हे फळं तोडणीला अडचणी आणि काढल्याच्या नंतर हे फळ खराब पण जास्त होतात. त्यामुळे अभय नर्सरी व शंभू शौर्य व्हिजन प्रोड्युसर कंपनी तर्फे आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरची चळवळ उभा केलेली आहे. त्याचा उद्देशच आहे की अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लावायचं, की ज्याच्यामध्ये अगदी लहान मुलं ते सुद्धा हाताने फळं तोडू शकतात. कारण आपलं फळं जे जमिनीच्या 1-1.5 फुटापासून काही जमिनीला लागतील तर 2-2.5-3 फुटापर्यंत सगळे फळं लागतात. आणि झाडांची जी उंची आहे पुढच्या 20-25 वर्षामध्ये ती फक्त 10 फूट आपण ठेवणार आहोत. आणि 2 झाडातलं अंतर म्हणजे हे जे झाड दिसतंय आपल्याला, हे 33 फुटामध्ये, म्हणजे एका झाडाला 1100 स्क्वेअर फूट चौरस फूट जागा घेतलेली आहे. आणि 1100 चौरस फूट एका झाडाला आता जरी याला 100 किलो फळं निघतील चांगल्या पद्धतीत, परंतु जे छोटं झाड आपण घेतो तर ह्याच्यामध्ये प्रत्येक झाडाला 20 किलो फळं जरी घेतले तर आपले जवळजवळ 17-18 झाडं ह्याच जागेत बसतात. आणि 18 झाडाला जर आपण 20-20 किलो फळं घेतले तर 3-3.5 क्विंटल इथं फळं निघतात. म्हणजे 100 किलो प्लस 3 क्विंटल म्हणजे 300 किलो हा पण उत्पन्नात फरक बसतो. आणि ह्या झाडाला 100 किलो फळं येण्यासाठी 10 ते 12 वर्ष लागतात. आणि ह्या झाडामध्ये आपल्याला 3ऱ्या ते 4थ्याच वर्षी त्या क्षेत्रामध्ये तेवढ्याच जागेमध्ये तेच आपल्याला 3 पटीत फळं मिळतात. त्यामुळे तुम्ही ठरवा तुम्हाला कोणत्या पद्धतीने फळबाग लागवड करायची. 30 बाय 30 वरती जायचंय, 15-15, 16-16 फुटावरती लागवड करायची, का अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये लागवड करून तुमचं उत्पादन वाढवायचंय. जर तुम्हाला अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये फळबाग लागवड करायची असेल आंब्याची आणि उत्पादन घ्यायचं असेल तर निश्चितच आमच्या खालील दिलेल्या नंबरला संपर्क करा व या तंत्रज्ञानातून 2 वर्षात फळबाग जोपासायची, 3ऱ्या वर्षी फळं कसे घ्यायचे ह्याचं तंत्रज्ञान तेही अगदी मोफत. आम्ही सर्व तंत्रज्ञान हे आम्ही सर्व शेतकऱ्यांना मोफत देण्यास तयार आहोत. तर लवकरात लवकर सर्व शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा व आपली आधुनिक पद्धतीने केशर आंबा बाग लागवड करावी
ही विनंती. धन्यवाद.